हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण BTCचा ॲनालिसिस करणार आहे डेली टाइम फ्रेममध्ये. लास्ट 6 डेज ॲगो म्हणजे एक आठवड्याआधी ऑलमोस्ट एक व्हिडिओ मी शेअर केला होता BTC डेली टाइम फ्रेम ॲनालिसिस. त्यानंतर प्राइस तुम्ही पाहू शकता एक्झॅक्टली ट्रेड सेटअपच्या दिशेने जात आहे. जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असाल तर तुम्हाला की पॉईंट्स कळाले असतील लास्ट एपिसोडमध्येच. म्हणजे 7%चा मूव्ह इथे ऑलरेडी झाला आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ मिस केला असाल चेक करू शकता. 6 दिवसाआधी मी पोस्ट केला आहे. त्याच्या आधी पण मी सेटअप शेअर केला होता. ETHचा पण ॲनालिसिस मी शेअर केला होता 4 आवरमध्ये कशा पद्धतीने की पॉईंट्स असू शकतात. आज आपण थोडेसे अपडेटेड लेवल्स पाहूयात आणि पॉसिबिलिटीज काय असू शकतात BTC प्राइस मध्ये ते आपण एक्सप्लोर करूयात. मार्क प्राइस BTC आता 80,000 पेक्षा वरती आहे आणि तुम्ही जर पाहिलात डीप चेकनी जर तुम्ही ट्रेंड लाईन पाहिला असाल तर ट्रेंड लाईन अजूनही इथे व्यवस्थितपणे होल्ड करत आहे. ओके, तर अशा पद्धतीने प्राइस अजून पण ट्रेंड लाईनच्या वरच्या दिशेने आहे, म्हणजे ट्रेंड लाईन वरती ट्रेंड लाईनच्या बेस वरती आहे. त्यामुळे प्राइस एक कॅन्डल इथे वरच्या दिशेने क्रिएट होत आहे. म्हणजे बुल्स इथे सिरियसली घेत आहेत आणि प्राइस जे आहे ते वरच्या दिशेने जात आहे. बियर्सचे तुम्ही ते चान्सेस बघितलं तर खूप कमी आहेत. बुल्स कॅन्डल 2 ते 3 आल्यानंतर एक बियर कॅन्डल येतो आणि क्विकली इथे प्राइस जे आहे ते जम्प घेत आहे या ट्रेंड लाईनला फॉलोअप देऊन. इथे तुम्ही पाहू शकता 3 ग्रीन कॅन्डल 2 रेड कॅन्डल आणि इन्स्टंट इथे रिकव्हरी पण झाला आहे. सेम एकदाच नाही तर 4 ते 5 वेळा इथे प्राइस जे आहे ते या ट्रेंड लाईनला होल्ड करून वरच्या दिशेने जात आहे. तर पॉसिबिलिटीज आहेत जर हा ट्रेंड लाईन परत होल्ड केला तर आपल्याला इथे 89,000 लेवल पण इथे पाहायला भेटू शकेल, सब्जेक्ट टू होल्ड दिस ट्रेंड. जर हा ट्रेंड होल्ड केला तर आपल्याला एक चांगला मूव इथे पाहायला भेटेल. हा बेस तुम्ही आता थोडंसं कमी करू शकता, मे बी लाईक दिस. ओके, ह्या पॉइंटला जरी ट्रेंड लाईन ब्रेकडाऊन केला तरी इथे एक स्मॉल करेक्शन येऊ शकतं, जसं की असं. त्यानंतर एक अप ट्रेंड इथे मिळू शकेल. पॉसिबिलिटीज आहेत कारण ट्रेंड लाईन इथे स्ट्रॉंग आहे. जर तुम्ही पाहिलात तर क्विकली इथे प्राइस जे आहे अप होत आहे. म्हणजे काय, ट्रेंड लाईनच्या पॉवरमुळे. ट्रेंड लाईन इथे स्ट्रॉंग असल्यामुळे बायस विचार न करता ऑलरेडी तिथे मार्केट ऑर्डर ओपन करत आहे. तर अशा पद्धतीने प्राइसचा सिनारिओ करंटली आहे. हे BTCच्या 1 डे टाइम फ्रेम मध्ये आहे. त्यामुळे जो ॲनालिसिस आणि व्ह्यू पॉईंट आहे तो लॉंग टर्म साठी इथे आपल्याला भेटतो. जर तुम्ही 4 आवरला क्लिक केला तर 4 आवरचा सिनारिओ थोडंसं वेगळं असेल. तुम्हाला जास्त इथं ट्रेड सिग्नल मिळतील, पण डेली टाइम फ्रेम मध्ये तुम्हाला क्लिअर मिळतील आणि कमी ट्रेड मिळतील. ओके, कारण तिथे कॅन्डल स्टिकचे ओपन क्लोज होते ते 1 दिवसानंतर होते. हे प्रत्येक कॅन्डलला ओपन आणि क्लोज होण्यासाठी 4 आवर लागते. तर तशा पद्धतीने तुम्ही इथे पाहू शकता जास्त कॅन्डलस्टिक ऍक्टिव्हिटीमुळे पण इथे प्राइस ॲनालिसिस इथे कन्फ्युजन होऊ शकतं. तर त्यामुळे मॅक्सिमम जे आहे 1 डे टाइम फ्रेमला तुम्ही आधी ॲनालाइज करा. 4 आवरनी जस्ट कन्फर्मेशनसाठी तुम्ही इथे 4 आवरला स्विच करू शकता. ओके, ओव्हरऑल जो ट्रेड सेटअप आहे आपला, जे आपण लास्ट टाइम इथे डिस्कस केलं होतं तसंच इथे प्राइस जे आहे ते जात आहे. ते एक ट्रेड मी रिओपन पण करू शकतो कारण हा जो बेस आहे एक्झॅक्टली ट्रेंड लाईन वरती आहे आणि प्राइस मे बी इथे अप जाऊ शकेल. तर इथे ओव्हरऑल 7%चा रिस्क आहे. मे बी मी इथे 3x लेव्हरेजने ओपन करू शकतो. 3x 3 × 7 म्हणजे 21%चा इथे रिस्क आहे जर मी 3x लेव्हरेज यूज केलं असेल तर. हे पोझिशन ओपन करण्यासाठी मी OX Pro क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज इथे यूज करत आहे. जर तुम्हाला या प्लॅटफॉर्मला व्हिजिट करायचा असेल तर तुम्ही लिंक पाहू शकता, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, तिकडून तुम्ही कनेक्ट करू शकता. ओके, इथे तुम्ही पाहू शकता टाईप जे आहे ते लिमिट ऑर्डर आहे. मी चेंज करून मार्केट ऑर्डरला स्विच करतो आणि 30% इथे इन्व्हेस्टमेंट सिलेक्ट करतो बिकॉज मला 30 USDच्या आसपास इथे ह्या ट्रेडमध्ये इन्व्हॉल्व करायचं आहे. ओपन करण्याआधी मी इथे TPSL पण ॲड करू शकतो. ते एक बेस्ट पॉईंट आहे. SL आहे 76036 आणि टेक प्रॉफिट पॉईंट आहे जे लास्ट टाइम आपण क्लिअर केला होता. इकडेपर्यंत प्राइस मे बी इथे जाऊ शकेल 91770. ओके, 2.0चा सेटअप आहे. म्हणजे जरी $10 इथे लॉसचे चान्सेस असतील तर $20 मे बी इथे मिळतील जर टेक प्रॉफिट हिट केला तर. अशा पद्धतीने हा ट्रेड सेटअप आहे 1:2 रेशोचा. तर मी व्हॅल्यू चेक केला आहे, सगळं ओके. मी इकडे ओपन लॉंगला क्लिक करेन म्हणजे पोझिशन इथे ओपन होईल. ऑर्डर सक्सेसफुली प्लेस्ड आहे. पोझिशन पण इथे ओपन झाला आहे. पोझिशन हिस्ट्री इथे तुम्ही पाहू शकता. टोटल साईज आहे 0.001 BTC. एंट्री प्राइस, मार्क प्राइस, लिक्विडेशन प्राइस सगळं इथे मेन्शन केलं आहे. जर तुम्ही स्टॉप लॉस लावत नसाल तर लिक्विडिटी प्राइस जर हिट केला मार्केटनी तर इथे जेवढं पण तुम्ही ट्रेड अमाऊंट इन्व्हॉल्व केला आहात ते इथे 0 होतील. तर ऑलवेज स्टॉप लॉस इथे ॲड करा, रिस्कला मॅनेज करा. तसेच इथे पॉप्युलर क्रिप्टोकरन्सीज अवेलेबल आहे ट्रेड करण्यासाठी OX Pro क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजवरती. इथे तुम्ही पाहू शकता BTC, ETH, XAU पण आहे जे तुम्ही गोल्ड म्हणून ट्रेड करू शकता. हे क्रिप्टोकरन्सीच्या बेसवरती आहे. सॅटर्डे संडे पण मार्केट इथे ओपन असते. तर तुम्ही जर XAU USDT मध्ये ट्रेड करायचे असेल तर सिम्पली तुम्ही इथे OX Pro वरती पाहू शकता. सोलाना आहे, डॉज कॉइन आहे, XRP म्हणजे जेवढं पण पॉप्युलर क्रिप्टोकरन्सीज आहेत ते जवळपास ट्रेड होतात.
त्यासोबत OX Pro क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजवरती न्यू फ्युचर्स ट्रेडिंग कॅम्पेन इथे अपडेट मिळाला आहे. हे न्यू कॅम्पेन करंटली OX Pro वरती रन करत आहे. जे ॲक्टिव्हली ट्रेड करतात त्यांच्यासाठी हे मे बी उपयोगी असेल. कॅम्पेन ड्युरेशन जे आहे ते 9 मे ते 31 मे पर्यंत आहे. बेसिक ओव्हरव्ह्यू जर पाहिलं तर डिपॉझिट प्लस फ्युचर्स ट्रेडिंग व्हॉल्यूम बेस्ड रिवॉर्ड्स इथे स्ट्रक्चर आहे. डिफरंट रिवॉर्ड टायर्स डिपेंडिंग ऑन द ॲक्टिव्हिटी लेवल. रिवॉर्ड्स इनक्रीज स्टेप बाय स्टेप ॲज व्हॉल्यूम माइलस्टोन आर कम्प्लिटेड. इथे तुम्ही पाहू शकता कम्प्लीट ह्या लिंकने तुम्ही कॅम्पेन डिटेल्स पाहू शकता. हे फायनान्शियल ॲडवाईस नाही. क्रिप्टोकरन्सीज ट्रेडिंग रिस्की तसेच हायली वोलाटाईल आहे. फर्स्टली तुम्ही जर एक्सपिरियन्स्ड असाल, ॲक्टिव्हली ट्रेड करत असाल, तेव्हा तुम्ही पाहू शकता. लिंक ओपन केल्यानंतर तुम्हाला जॉईन नाववरती क्लिक करावं लागेल. पॉपअप दिसेल जॉईन द सक्सेसफुली आणि 17 दिवस इथे लेफ्ट आहे त्या कॅम्पेनला. इथे तुम्ही डिफरंट माइलस्टोन्स पाहू शकता ट्रेडिंग व्हॉल्यूमचे. तसेच तुम्ही इथे USDT पाहू शकता जे ट्रेड व्हॉल्यूम नंतर मे बी इथे अनलॉक होतील. फॉर एक्झाम्पल तुम्ही इथे पाहू शकता जर तुम्ही ह्या प्लॅटफॉर्मला साइन अप केला असाल आणि ट्रेड करायचं असेल असं तुम्हाला जर वाटत असेल, तुम्ही जर कम्फर्टेबल असाल, तर तुम्ही लेट से फॉर एन एक्झाम्पल 100 USDT इथे तुम्ही डिपॉझिट करत असाल आणि ट्रेड व्हॉल्यूम जनरेट करत असाल 10,000 USDTचा, तर मे बी इथे 30 USDT अनलॉक होतील. इथे तुम्ही प्रोग्रेस जे आहे ते ट्रॅक करू शकता. टोटल किती डिपॉझिट तुम्ही केला आहात आणि किती ट्रेड व्हॉल्यूम इथे जनरेट केला आहात. तसेच 200 USDT सोबत आहे. व्हॉल्यूम क्रायटेरिया आहे 50,000 USDT आणि मे बी इथे 100 USDT अनलॉक होतील. त्यानंतर तुम्ही पाहू शकता वेगवेगळे डिपॉझिट क्रायटेरिया आहेत आणि ट्रेडिंग व्हॉल्यूमचे माइलस्टोन्स आहेत. जसं तुमचं ट्रेड व्हॉल्यूम इथे अनलॉक होईल, व्हॉल्यूम माइलस्टोन अचीव होईल, तेव्हा तुम्ही बेस्ड ऑन ट्रेड व्हॉल्यूम मे बी इथे USDT बोनस अनलॉक होतील. हे USDT बोनस तुम्ही ट्रेडिंगसाठी यूज करू शकता. त्या बोनसवरती जे काही प्रॉफिट्स जनरेट होतील ते तुम्ही विथड्रॉल करू शकाल. पण USDT बोनस जे आहे ते डायरेक्टली विथड्रॉएबल नाही. रूल्स अँड टर्म्स इथे तुम्ही पाहू शकता. रिवॉर्ड्स जे आहे ते लिमिटेड असणार आहे. ओके, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहेत, रूल्स काय आहेत, टर्म्स अँड कंडिशन्स काय आहेत, सगळं काही इथे पाहू शकता. ओके, कॅम्पेनचं लिंक तसेच प्लॅटफॉर्मचं लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे. तिकडून तुम्ही चेकआउट करू शकता जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर. आय होप हा व्हिडिओ समजला असेलच. होपफुली आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आतासाठी इतकेच. बाय.